मंडळी नमस्ते नमस्ते नमस्ते. सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सो आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5:30 आणि थोड्याच वेळाने मला परत हॉस्पिटलला जायचं आहे श्रियांचा टिफिन घेण्यासाठी. आणि आता स्वयंपाक तयार होत आहे. स्वयंपाकामध्ये काय काय आहे आपण मेनू पाहूयात. तर दुर्गेश्वरी सांगणार आपल्याला आज स्वयंपाकमध्ये काय काय केलेलं आहे. भाजी केली सोयाबीन वड्याची भाजी. अजून मुगाचं वरण अजून पोळी. मुगाचं वरण, सोयाबीन वड्याची भाजी आणि राईस, पोळ्या. सो 15-20 मिनटामध्ये आपला टिफिन तयार होईल. मला आज फारच कंटाळा यायला जायचा तिकडं, कारण की हॉस्पिटल हा डॉक्टर लाईनला आहे, पण जावंच लागणार आहे. तू येणार आहेस की आई येणार आहे सोबत? बरं. तर मित्रांनो, अशा प्रकारचे आपला किचनचा सेटअप आहे. सो काहीच अशा प्रकारे हॉस्पिटलचा 4था दिवस आहे आणि मे बी श्रेयांसला उद्या डिस्चार्ज मिळेल, कारण की आता बऱ्यापैकी तब्येत त्याची ठीकठाक आहे असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. कारण की खाल्लेलं वगैरे आता त्याला पचत आहे आणि पोटाचा काय अजिबात असा त्रास होत नाही. तर मंडळी, अशा प्रकारे मी तयार झालेलो आहे. आणि हे बघा, आज आहे संडे आणि संडेचा दिवस एकदम असा पूर्णपणे काही ना काही छोट्या मोठ्या कामामध्ये निघून जातो. सो आता वाजलेले आहेत 6 आणि टिफिन तर आता नियर अबाउट रेडी झालेला आहे. सो आता आपण निघणारच आहोत. पहिले फॅन बंद करूयात. झाले का? आप कैमरे के सामने बात कर रहे हो. टिफिन कुठं आहे? आज त्यांना काय मँगो ज्यूस? हॉस्पिटलमध्ये कोणी मँगो ज्यूस पिते आता? हां, त्यांना आंब्याचा रस काही. निघाली म्हणे का काकू? आज पूर्ण दिवस गाडी आपण चालू केली नाही. सो आता थोडंसं आपण आहे ना गाडीला कोल्ड स्टार्ट करूयात. गाईस, टिफिन दिला की नाही सकाळी? हां, लईच हलका हलका लागायला. हे नळ तर सगळा तेवढाच हो गया. स्लीप व्हायला खराब झाला ना. सो गाईज, निघालो होता आम्ही. हे काय, पोहोचलो आम्ही हॉस्पिटलला आणि श्रेयांची तब्येत आता ठीकठाक झाली. सुजन बी कमी झाली. त्याला खायला कंटाळा येते पहिले त्यावेळेस म्हणाले पोट दुखायला म्हणले जेवण करते मग. बरोबर ते जापनीज कुठं राहिला आता. जापनीज नाही आता डोळे निघते. इंडियन झाला आता. इंडियन डोळे बरोबर झाले. श्रेयांस, ब्लॉग बघितला का आजचा? झोपलो होतं लई वेळ दुपारी. नाही का आलं काय 9-9:30 गेलं तरी काय नाही. जेवण करतो डबा येतं लांब लागतं की मग आता जेवण करतो.
आता उद्या 11 पर्यंत सुट्टी होईल ना. दुपारपर्यंत सुट्टी आता झालं की आता उद्या मराठी की आता काय पण त्याचं पोटाचं उलटीचं राहायला घेतलं. आता खाल्लेलं पचायला काल काय झालं होतं हा इंजेक्शन हे काय झालं तुला हाताला मला काय झालं हाताला आलं नाही माय. दे बरं इंजेक्शन आईला आज कोण आलं तर मग? डॉक्टर चिंग पॉंग 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 डॉक्टर किती सर? डॉक्टर त्याला बदलून दिले नाही त्याला इंजेक्शन आली सगळी. A few moments later. आता आज थंड वाटायला बघ कशी. चला घरी जायचं घरी जायचं कसं यायचं नाही तर जायला रे गाडीवर. हा 10 झाल्या का सर मग आतापर्यंत रात्रीचे 4 8 घंटे 10 त्रास होईल ना काय. कुठं आलो आपण कुठं कुठं दिलं इंजेक्शन काय म्हणले डॉक्टर काय काय खायचं म्हणले वरण भात हम्म, अंगूर हम्म, आणि वरण भात खायचं म्हणले तर. हम्म. खाली नाही तिखट तिखट खा म्हणले हा गोड खाऊ नका म्हणले नाही ते बेल द्यायचं म्हणले तर हा. आणि ना हम्म, भात वरण हम्म, वडील हम्म. आणि अंडे खायचं म्हणले की नाही कांदा खायचं म्हणले एग्स आणि आणि चिकन चिकन खायचं म्हणले की नाही चिकन हम्म, आणि जे ज्याने त्यांनी हम्म. सोजे द्यायचे की त्याला आपल्या पण त्याला सोजे दारू पैसे दिले आणि त्या माणूस तुझे सावरगावचे आजी आजोबा ते शिरोळचे आजी आजोबा कशा झोपा लागायला कुठं राहिले एक 4 दवाखान्यात. हा? ते कुठं गेले कुठं राहिले त्याच्यानं बोललं नाही. आणि